पाहुयात पुढील भाग. पहाटेच पूजा दीपाताईसोबत पुण्याला जायला निघाली, कारण तिच्या सुट्ट्या संपल्या होत्या. पहाटेचा छान गारवा होता. खिडकी शेजारी जागा होती. ती बसली होती आणि शेजारी ताई तिच्या मुलीला घेऊन बसली होती. थोड्या वेळाने गारव्यामुळे झोपली. तिघीही झोपल्या. 1 महिन्यापूर्वी. पूजाची ओळख मिडल क्लास फॅमिली. आई गव्हर्नमेंट सर्वंट छोट्या पोस्टवर. दादाचे दुकान. पूजा स्वतः पुण्याला जॉब करायची, कारण तिचं कम्प्युटर इंजिनिअरिंग झालं होतं. राहणार गव्हर्नमेंट क्वार्टर्समध्ये. 1 BHK फ्लॅट होता. म्हणून आता पूजाबद्दल बोलूया. वय 24 वर्ष, गव्हाळ रंग, 5 फूट 4 इंच उंची, शांत, कमी बोलणं, ओळख नाही तोपर्यंत आणि स्वतःहून बोलायला पण जाणार नाही. सर्वांना मदत करणारी, समजूतदार, आपलं काम आपण बरं असं स्वाभिमानी. फॅमिलीला आणि फ्रेंड्स म्हणजे जीव की प्राण. फक्त जवळचे 4 फ्रेंड्स. मिलिंद पहिल्यांदा पूजाला बघायला तिच्या गावी म्हणजे पंढरपूरला आला होता. तसा मिलिंद पूजाच्या नात्यातलाच होता, म्हणून घरच्यांना काही प्रॉब्लेम नव्हता आणि त्यांची पूर्ण फॅमिलीला पण ओळखच होती. मिलिंदने इंजिनिअरिंग पुण्याला केलं होतं आणि जॉब पण तिकडेच होता. बाकी फॅमिली गावाकडे राहत होती. चांगल्या कंपनीमध्ये जॉबला होता. लग्नाचं वय झालं म्हणून मुली बघत होते. पूजाचं स्थळ आवडलं सगळ्यांना, म्हणून आज बघायला ते सगळे आले होते. नॉर्मल कांदेपोहे प्रोग्राम झाला. पूजाच्या घरी दोघांना बोलायला वेळ दिला, कारण दोन्ही फॅमिलीला आवडले होते दोघे एकत्र. सगळे नीट आहे म्हणून पूजाने मुलगा बघायला तयार झाली. पण परत एकदा भेटू आणि नंतर घरी सांगू. मिलिंद आणि पूजाने एकसंमतीने विचार करून घरी सांगितले आणि हे घरच्यांना पण पटलं, कारण नवी पिढी म्हणून दोघेही आपल्या कामाला पुण्याला निघून गेले. नंतर एक दिवस वेळ काढून भेटायचं ठरवलं. पूजा कन्फर्म करण्यासाठी परत दुपारी कॉल करत मिलिंदला म्हणते, हॅलो मी पूजा, आज भेटणार होतो आपण संध्याकाळी. पूजा, हो लक्षात आहे, पण एक प्रॉब्लेम आहे. मिलिंद, काय झालं पूजा? ॲक्च्युली माझी एक मीटिंग आहे आणि मला इकडून निघायला वेळ लागेल. आपण उशिरा भेटलो तर चालेल काय? मिलिंद, तर किती वेळ लागेल? पूजा, माहिती नाही, पण खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे, सो मला कॅन्सल नाही करता येत. मिलिंद, तू आता कुठे आहेस? मिलिंद, मी तुमच्या कंपनीजवळच आहे, म्हणून आठवण करून द्यावी म्हणूनच कॉल केला होता. पूजा, मग आज आत्ताच भेटायचं काय? मिलिंद, आत्ता लगेच? पूजा, हो मिलिंद, जास्त विचार न करता. ओके, मी कुठे येऊ? पूजा, कंपनी कॅफेमध्ये भेटू. मिलिंद, ओके येतो मी. पूजा ते दोघे भेटतात. कॉफी चहा ऑर्डर करतात. पण तिला अजून कोण बघत असत. दिसायला साधी असते पण लगेच नजर पडण्यासारखी असते. त्यात तिने आज बेबी पिंक कुर्ता, व्हाईट लेगिन्स, छोटी क्लिप लावून मोकळे सोडलेले कमरेपर्यंत केस, छोटी बॅग, पाठीमागे एक हातात वॉच, दुसऱ्या हातात बांगडी आणि हसताना गालावर डिंपल पडत असल्यामुळे स्वीट दिसत होती. सर, दिस इज युअर ऑर्डर. वेटर, थँक्यू. फ्रेंड्स. वेटरला हात हलवून त्याच्यासमोर, हॅलो, लक्ष कुठे तुझं? तो बघतो तो कोणत्या दिशेने बघतो तर त्याला, साला राकेश तू कधी सुधारणार नाही. फ्रेंड बोलतो, मिस्टर राकेश पटेल हा मिलिंदचा बॉस, जो एंगेजमेंटला आलेला असतो. गप रे, बघ ना ती किती बेबी पिंक ड्रेस, ही आपल्या कंपनीमधली आहे काय? राकेश त्याच्या फ्रेंडला, नाही रे, मला नाही वाटत, आणि असंही तिच्या गळ्यात आपला ID पण नाही. बी सीटर सेल मी बी लँड. तिच्यासमोर तो कोण आहे? राकेश, तो मिलिंद, आपल्या इथे ज्युनियर इंजिनियर आहे. आज आपल्याला प्रेझेंटेशन देणार आहे मीटिंगला. फ्रेंड, ओके. मिस्ट्री स्माईल. राकेश, तू नक्की काय विचार करतोयस? फ्रेंड, भारी आहे ना ती, त्यात ती पिंकी दिसते. पूजाकडे बघत राकेश बोलतो, भारी काय? अरे ती कसली साधी आहे, तिने कुर्ता ड्रेस घातलाय. ब्रो, शी इज नॉट युअर टाईप. फ्रेंड, तरी पण कसली भारी दिसते. शी इज लुक लाईक मॅरिड मटेरियल. राकेश, आता तू काय लग्न करणार का हिच्याशी? फ्रेंड हसत बोलतो, हो, आवडली मला ही. राकेश सिरियस होत, चल मीटिंग आहे, लेट होईल, हे नंतर बघू. फ्रेंड, आता मीटिंग करू, पण मीटिंगनंतर लगेच ह्या मुलीची सगळी इन्फॉर्मेशन पाहिजे. राकेश,
तिच्याकडे बघत जात जात फ्रेंडला सांगतो, ओके बॉस, चल लवकर आता. फ्रेंड तिकडे पूजा आणि मिलिंदला भेटून झाल्यावर लगेच घरी कळवतात. दोन्ही घरचे आनंदी होतात, कारण ऑलरेडी दोन्ही घरचे तयार असतात. फक्त ह्या दोघांच्या होकाराची वाट बघत मिलिंद मीटिंग करून लगेच घरी जातो, टाईम संपला म्हणून. इकडे राकेश फ्रेंडला इन्फॉर्मेशन, कुठे? हो हो थांब, किती घाई, अजून थोडी घाई केली असती तर बरं झालं असतं. फ्रेंड राकेशला, म्हणजे राकेश, अरे ती मिलिंदची होणारी बायको आहे, म्हणजे अजून एंगेजमेंट व्हायची आहे, नाव पूजा आहे. फ्रेंड, अजून झाली नाही तर एंगेजमेंट? हसत बोलतो राकेश. म्हणजे फ्रेंड, उद्या मिलिंद आला की आधी माझ्या केबिनमध्ये पाठव. राकेश, तू नक्की करणार काय आहेस? अरे ते मिडल क्लास गावाकडची लोक, तुला तर यापेक्षा भारी भेटतील. फ्रेंड समजावण्याच्या सुरात राकेशला पण, मला ती पाहिजे असेल तर, आणि मला ती आवडली, आणि आता तर मला तीच पाहिजे. राकेश, अरे तू कोणत्या बाबतीत हट्ट करतोय कळतंय का? फ्रेंड्स, मला जे पाहिजे ते मिळवत असतो, माहिती आहे ना, मग मला विचारतोयस? अँड वन मोर थिंग्स इज क्लिअर, आय ऑलवेज गेटिंग व्हॉट आय वॉन्ट ॲट एनी कॉस्ट. राकेश, बरं म्हणून निघून गेला, कारण तो कोणाचं ऐकत नसतो, माहिती असतं म्हणून वाद नाही घालत. इकडे मिलिंदने पसंती दर्शवली होती आणि तिकडे पूजाने, म्हणून लगेच घरचे एंगेजमेंट 15 दिवसांनी करायचं ठरवतात. दुसऱ्या दिवशी सकाळी मिलिंद ऑफिसला आला तेव्हा सांगितले, बॉसने तुला भेटायला बोलावले आहे. पिऊन, काय झालं? मिलिंद बोलला, माहीत नाही, पण आल्या आल्या आधी तुला भेटायला लावले. पिऊन बोलला. तसा तो बॉसच्या केबिनकडे निघाला. मे आय कम इन सर? मिलिंद, येस कम इन, सिट हिअर. बॉस, राकेश लग्न जमते थोड्या दिवसात असं कळलं. बॉस, येस बॉस. मिलिंद, जास्त वेळ नाही घेत, एक ऑफर आहे तुझ्यासाठी, पण तुला माझ्यासाठी काहीतरी करावे लागेल. बॉस, म्हणजे? बॉस, मला कळाले नाही. मिलिंद, तुझी बायको खूप सुंदर, हुशार आहे, पाहिलं काल मी तिला. बॉस, हो बॉस, 15 दिवसात आमची एंगेजमेंट पण आहे, कालच ठरवलं आहे. तुम्ही पण यायचं? मिलिंद, हो येणार, पण आधी ऑफर तरी ऐक. बॉस, किती दिवस असं ज्युनियर इंजिनियर म्हणून काम करणार, आता तुला सिनियर इंजिनियर करावे म्हणतोय. बॉस, थँक्यू बॉस. मिलिंद, थँक्यू? नको म्हणूस थँक्यू, माझं एक काम तर कर, मग ऑफर एक्सेप्ट कर. मिस्ट्री स्माईल. बॉस, म्हणजे? सर मी समजलो नाही. मिलिंद डायरेक्ट मुद्द्यावर येतो, पूजासोबत तुझी एंगेजमेंट मोडायची. बॉस, का बॉस, असं का बोलताय तुम्ही? मिलिंद, थोडा तुझा फायदा, थोडा माझा फायदा. बॉस, पण सगळे ठरले, एंगेजमेंट आहे 15 दिवसावर, आता मला असं करता नाही येणार, घरचे काय म्हणतील? मिलिंद काकुळतीला येऊन बोलतो, मग तुझं स्वप्न विसर, सिनियर इंजिनियर्स आणि डबल इन्क्रिमेंट. तसंही तुला दुसरं कोणी मुलगी भेटू शकते, पण हा चान्स परत भेटू शकत नाही, तेही एवढे लवकर. बॉस, संध्याकाळपर्यंत विचार करून सांग, नसेल तर रिझाईन करायला तयार राहा. बॉस. मिलिंद निघून जातो. मिलिंद विचार करतो, हा चान्स तर परत मिळणार नाही, मुलगी कोणी पण भेटेल, असेही हे अरेंज मॅरेज आहे. संध्याकाळी विचार करून कॅबिनमध्ये येतो. ओके बॉस, पण 15 दिवसावर आहे एंगेजमेंट. मिलिंद, एंगेजमेंटच्या दिवशी तू जाणार, पण एंगेजमेंट नाही करणार. रिझन विचारलं तरी काही सांगायचं नाही. बॉस, का म्हणून? जरी विचारलं तरी बॉस सांगणार नाही, माहिती होतं म्हणून त्याने विचारलं, पण नाही, आणि हा चान्स त्याला सोडायचा नव्हता, म्हणून बॉससोबत तयार झाला. ओके बॉस. त्यानंतर एंगेजमेंटमध्ये काय झालं तुम्हाला माहीतच आहे. काल. पूजा, उठ ना, आलोय आपण जवळ. दीपाताई अजून पण तिचा चेहरा उतरलेला असतो. ताईला वाटतं, खूप वाईट वाटत असतं, पण करणार काय? आणि फायनली पुण्याला पोहोचतात. पूजा स्टॉपवर डायरेक्ट हॉस्टेलला जाते आणि ताई तिच्या घरी. जॉब करत असल्यामुळे जवळच्या लोकेशनला प्रायव्हेट हॉस्टेलला राहत असते. हॉस्टेलवर येते. रूममेट अंकिता, ती ऑलरेडी कंपनीला गेलेली असते. रूममध्ये फ्रेश होते. ऑफिसला जायची इच्छा नसते,
पण जावं तर लागणार होतं आणि लगेच ऑफिसला निघते. जॉब करत तिने दुसरीकडे पण ऑन जॉब ट्रेनिंगसाठी अप्लाय करत असते. टेक्निकलला फील्डमध्ये संध्याकाळी ऑफिसवरून आल्यावर फोन रिंग वाजतो. रिसीव केला की लगेच समोरची बरसते. कैसी हो मेरी जान, कभी तो याद किया करो. ऐश्वर्याने फोन केलेला असतो. बेस्ट फ्रेंड शाळेपासूनची, जी एंगेजमेंटला पण आली होती. ऑल टाईम कॉमेडी मूड. शांततेतच पूजा, बोल ना, काय काम काढलंय? ऐक माझं, नाहीतर तुझं काम आहे. आमच्या कंपनीमध्ये टेक्निकलला टीम वाढवत आहेत आणि त्यात ज्युनियर पोस्टसाठी 2 जागा आहेत. आणि मी बोलून पण ठेवलं आहे तुझ्या आणि सोनालीसाठी. आणि रिझ्यूम पण फॉरवर्ड केलाय. सो त्यांनी उद्या तुम्हाला दोघींना बोलावलं आहे. बेस्ट फ्रेंड कॉलेजपासून आणि एंगेजमेंटला आलेली मस्ती मूड ऑल टाईम. सकाळी 11ला ये. ऐश्वर्या एवढं सगळं एकदम बोलून रिकामी होते. पूजा शांत विचारच करत असते आणि बोलते, बरं नक्की ये आणि झालं गेलं सगळं विसरून नवीन सुरुवात कर. आणि तुझ्या करिअरसाठी ही सुरुवात चांगली आहे. सो नाही बोलू नको, ये, मी वाट बघते. ऐश्वर्या समजावा तिकडे देशमुख व्हिलामध्ये नवीन जबाबदारीसाठी समर रेडी होत असतो. आजी जप करत असते. मोठी आई देवपूजा, आई ब्रेकफास्टचं बघत असते. घरात नोकर असतात पण सगळं लक्ष देऊन स्वतः करून घेत असतात. पप्पा काका येतात, मग सगळे एकत्र ब्रेकफास्ट करायला सगळे बसतात. करण, राज, इरा झोपलेले असतात. पार्टीतून यायला उशीर झालेला असतो म्हणून आजी, आई, मोठी आई, पप्पा, काका आणि सनी सगळे एकत्र ब्रेकफास्टला बसतात. काल पार्टी छान झाली म्हणत होते सगळे. पप्पा होते ना, आता आपण मोठ्या जबाबदारीतून मुक्त झालो. आता आपण फिरायला रिकामे. काका पप्पाकडे बघून म्हणतात, हो, गावाकडे जायचं का? खूप दिवस झाले गेलो नाही. पप्पा, हो ना, एवढं सगळं चांगलं चालू आहे फक्त पांडुरंगाच्या आशीर्वादाने. आता चैत्रवारी पण जवळ आले. एकदा वारीला जाऊया काय आपण? आजी रघुनाथराव आणि सुभाषरावकडे बघून बोलतात. आजी, गर्दी असते तिकडे, कशाला जातेस? नको जाऊ, घरीच कर, काय असेल ते देवधर्म. सनी, हो जाऊया ना, आम्ही पण कधी गेलो नाही पंढरपूरला. तसंही हे पण म्हणतात गावाकडे जायचं फिरायला, तर पंढरपूरलाच जाऊन येऊ, वारी पण होईल. आई, कशाला आई, राहू दे ना, नंतर जा कधीतरी. सनी खात बोलतो, तू काय लग्नाचं मनावर घे, मग जाऊ पांडुरंगाच्या दर्शनाला, तू म्हणेल तेव्हा. पण तू काय लग्नाचं मनावर पण घेत नाही. आतापर्यंत लग्न झालं असतं तर बरं झालं असतं, एकत्रच गेलो असतो दर्शनाला. मोठी आई काळजीने बोलते. कोणताही विषय लग्नावर कसं शेवट करतात ग आई तुम्ही? सनी चिडून बोलतो. काका पप्पांकडे बघून हसतात. तुम्हाला काय करायचे ते करा, म्हणून सनी निघून जातो. सनी कंपनीला येतो आणि पप्पांच्या कॅबिनमध्ये बसतो. जॉन त्याचा PA प्लस बॉडीगार्ड असतो. सनीच्या वयाचा असतो. सनीचा विश्वासू असतो. केबिन रिनोव्हेट करण्यासाठी डिझाईन फायनल करून पाठवतो आणि मिस्टर रमणला पाठवा. मिस्टर रमण टेक्निकल डिपार्टमेंट हेड, वय 50, फॅमिली मेंबरसारखे सर्वात जुने एम्प्लॉई. माझं काम लवकरात लवकर झालं पाहिजे. सनी, डोंट वरी सर, केबिन रिनोव्हेट झालं की काम लगेच चालू कर. आणि थोडं टीम मेंबरची कमी आहे आणि उद्या 2 कॅन्डिडेट येणार आहे, मग लवकर काम चालू होईल. सर, ओके, बट आय वॉन्ट फुल सिक्युरिटी इन दिस ऑफिस. नो वन विल बी एबल टू स्टील इन्फॉर्मेशन. इन्क्रीज मॅनपॉवर इफ नेसेसरी. सनी दुसऱ्याच दिवशी पूजा आणि सोनाली इंटरव्ह्यूला देशमुख कंपनीमध्ये जातात, सिलेक्ट होतात. ऑन जॉब ट्रेनिंगसाठी टेक्निकल टीममध्ये मिस्टर रमण टीम हेड असतात. त्यांच्या अंडर 10 एम्प्लॉईची टीम असते, रुपाली आणि सोनाली धरून. त्यांच्याकडून 6 महिन्यात बॉन्ड साईन करून घेतात आणि बोलतात, उद्या येऊन अपॉइंटमेंट लेटर घेऊन जा. पूजा आणि सोनाली दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे कंपनीमध्ये जायला निघालेले असतात. त्यांना लेट झालेला असतो. फास्टमध्ये जात असतात. तेव्हाच गेटमधून फास्ट जाणाऱ्या गाडीमुळे
चिखल त्यांच्या अंगावर उडतो आणि गाडी तशीच पार्किंगमध्ये निघून जाते. पूजा आणि सोनाली चिडून पार्किंगमध्ये जातात. ग्रे सूट, गॉगल्स आणि त्याच्या ब्रँडेड वॉचमध्ये बघत फोनवर गाडीशेजारी उभा राहून बोलत असतो. तो मुलगा पूजा सोनाली जातात आणि समोर जाऊन त्याच्या उभा राहतो. तो मुलगा म्हणजे सनी फोनवर बोलतच पूजाकडे खालून वर बघतो. येलो टॉप, रेड लेगिन्स, मागे छोटी बॅग, हातात फोन आणि नंतर सोनालीकडे पण. पूजाच्या अंगावर जास्त आणि सोनालीच्या अंगावर कमी चिखल उडालेला असतो, त्यामुळे दोघी विचित्र दिसत होत्या. तो त्यांच्याकडे बघतच, आय विल केम बॅक यू लेटर. ओह हॅलो सर, गाडी नीट चालवता येत नाही का? सगळा चिखल उडवला आमच्या अंगावर आणि सॉरी पण बोलत नाही. सोनाली हात हलवून समोरचा जाऊनच बोलते. सोनालीची हाईट त्याच्या मानाने खूपच कमी असते. त्याला राग येतो, कारण असं कोण बोलत नसतं त्याला. तुला नीट चालता येत नाही का? डोळे दिलेत ना? सनी चिडून बोलतो. ए पागल, एकतर तुझी चूक, वर आम्हाला बोलतोस काय? पूजा. तो खिशात हात घालून वॉलेट काढते आणि त्यातले पैसे काढून पूजासमोर धरतो. जा, साफ करून घे. तुझ्यासोबत टाइमपास करायला वेळ नाहीये मला, सनी पूजाला बोलतो. पूजाला राग येतो त्याचा आणि त्याने दिलेले पैसे घेऊन सोनालीला देते आणि तसं तो निघून जायला माघारी वळतो. तर ओ हॅलो सर, कुठे चाललात? थांबा, हिशोब तर बरोबर करू म्हणत पूजा बॅगमधून छोटी वॉटर बॉटल काढते. त्याला काही कळायच्या आत पाणी त्याच्या शर्टवर असते. यू स्टुपिड, सनी रागाने तिच्याकडे बघतो. अरे थांबा सर, असं मागत पूजा त्याने दिलेले पैसे सोनालीकडे घेऊन त्याच्या आवर ठेवले. जा, साफ करून घ्या आणि टाइमपास नका करू. पूजा शांततेत बोलून सोनालीला घेऊन निघून जाते. तो तसाच रागाने त्यांच्याकडे बघत गाडीवर हात मारून लिफ्टकडे निघून जातो. तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कशी वाटली कथा कमेंट